हॅलो चेक. चला मॅचला सुरुवात करूयात. लगेच मॅचच्या दिशेने आपण दाखल होऊयात. दोन्ही टीमला देऊयात ऑल द बेस्ट. येस, सामन्याला होते सुरुवात. अंतिम दिवस पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग. पहिला चेंडू शरद कुंडाळकर. पहिला चेंडू लेटकट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा आणि पहिल्या चेंडूवर विकेटचं पतन. टीम शाहू शेवेलियर पहिला धक्का. पहिल्या चेंडूवर शरद कुंडाळकर यांना यश प्राप्त होत आहे. सुरुवात ज्या प्रकारे हवी होती अर्थातच टीम पेशवाई 11 शरद कुंडाळकर वाई एक्सप्रेस हा पहा रिप्ले तुमच्या समोर. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, लेटकट फ्लाइंग स्लिपला खेळण्याचा प्रयत्न झाला आणि पहिल्या चेंडूवर गडी बाद केला जातोय. यष्टनच्या मागे एसटी रक्षक दत्ता मोहिते सर या नावाने ओळखले जातात. लिजन क्रिकेटर, मास्टर क्रिकेटर जावली तालुक्यातील नव्हे तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र क्रिकेटमध्ये त्यांचं नाव आदराने घेतलं जातं आणि त्यांना आपण यष्टनच्या मागे पाहतोय. खराब सुरुवात. सूरज बाद झालेत. गोल्डन डकचा शिकार. ज्या प्रकारे सुरुवात अपेक्षित होती टीम शाहू शेवेलियर शाहूवाडी कोल्हापूर ती झाली नाहीये. पहिल्या चेंडूवर गडी बाद झालेत आणि वन डाऊनला नवीन फलंदाज भगवान. भगवान पहिला चेंडू उलटा पुलटा खेळण्याचा प्रयत्न खराब दिशेवर आहे. व्हाईट बॉल. नेक्स्ट मॅच मॉर्निंग ब्लास्टर स्टार विपक्ष सुरवे टायगर. आपण सज्ज राहा. यानंतर पहिल्या डावाखेर आपली नाणेफेक केली जाईल. आम्ही विनंती करतोय दोन्ही कॅप्टन आपलं लक्ष वेधतोय. आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचंय. पहिल्या चेंडूवर गडी बाद झाला, त्यानंतर मात्र अवांतर चेंडू. फुललेनचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. काऊ कॉर्नर आहे. एक धाव प्राप्त केली जाईल. दुहेरीचा मानस आहे. दुसरी धाव वेगाने प्राप्त केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना विशाल वरांडे आणि त्यांच्या साथीला भगवान विलक्षण वेगाने एकेरीचं रूपांतर सहजरित्या दुहेरीमध्ये केलं जात आहे. 3 धावा धाव फलकावर. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगती पथावर असताना वाई एक्सप्रेस रेणावळे गावचे खेळाडू शरद कुंडाळकर खोदून काढण्याचा प्रयत्न. स्टेट ड्राईव्हचा फटका अगदी समोरच्या एस्टनवर आदळलाय. एक धाव मात्र घेतली जाईल. व्ही शेप मध्ये कसा फटका खेळावा स्टेट ड्राईव्हचं अप्रतिम उदाहरण आपल्याला पाहायला मिळालं आणि एवढा सरळ हा फटका होता की सरळ एस्टनवर आदळला. एक धाव मात्र प्राप्त केली जाते. भगवान वैयक्तिक 3 धावा. टीमची धाव संख्या 1 गडी बाद 4. टॉस जिंकला कॅप्टन आनंद मगदूम. त्यांनी घेतला बॅटिंगचा निर्णय आणि तो मात्र पहिल्या चेंडूवर कुठेतरी अपयशी झाले फलंदाज. सूरज शून्यावर बाद झाले. आता मात्र भगवान आणि विशाल वरांडे पाटण तालुक्यातील एक विस्फोटक खेळाडू. गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न. बीमर आणि टप्पा चुकला की षटकार ठोकला विशाल वरांडे यांच्या बॅट मधून. PMPL षटकार. 7 धावांचा फटका आलाय आणि या 7 धावेने टीमची धावसंख्या धाव फलकावर 11-1. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न. चेंडूवर बोट फिरवली आणि ज्यावेळेला तुम्ही फिंगर रोल करता त्यावेळेला तो टप्पा अचूक असणं गरजेचं होतं, परंतु इथे टप्पा चुकला. फुलटॉस चेंडू आणि 6 धावांसाठी परावर्तित केलाय. फ्री हिटचा चेंडू. उघडा डोळे पहा नीट. पुढील चेंडू फ्री हिट. PMPL आहे. सुपर हिट. विशाल वरांडे ऑन स्ट्राइक. फ्री हिटचा चेंडू. शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मागे धावतोय. झेल तर झाला नाहीये. दुहेरीचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा घेण्यापासून रोखू शकणार नाहीयेत. एक्सलंट रनिंग बिटवीन द विकेट. या फ्री हिटच्या चेंडूवर 2 धावा प्राप्त झाल्यात. टीमची धावसंख्या 13. आज हिंदू नववर्ष. तमाम हिंदूवासियांना हिंदू नववर्षाच्या मंगलमय शुभेच्छा. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगचा आजचा अंतिम दिवस कोण होईल, या दुसऱ्या पर्वाचा मानकरी मिस्टर PMPL कोण असेल, तिसऱ्या पर्वामध्ये कोणत्या खेळाडूचा मोठा कटआउट लागेल, जसं आपण संकेत गोळे यांचा कटआउट पाहतोय. 4 चेंडूंचा खेळ झालाय. काऊ कॉर्नर आहे डीपला आणि लॉंग ऑन तैनात केलाय. फुललेनचा चेंडू ऑन साइडला वळवलाय. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक वेगाने येतील. दुहेरीचा प्रयत्न आहे
आणि इथे देखील 2 धावा प्राप्त करण्याचा मानस, फेकी खराब. चांगलं क्षेत्ररक्षण डीपला होत असताना अजित यांचं, परंतु फेकी थोडीशी खराब पाहायला मिळाली आणि त्याचा फायदा विशाल वरांडे आणि भगवान यांनी घेतलाय. विशाल वरांडे 3 चेंडूमध्ये 10 धावा, 5 चेंडूंचा खेळ झालाय, 15ला 1, 1 टू गो. पहिल्या चेंडूवर गडी बाद केला शरद कुंडळकर आणि त्यानंतर मात्र टीम शाहू शेविलियर शाहूवाडी कोल्हापूर या मॅच मध्ये पुनरागमन करते. शेवटचा चेंडूवर स्लॉक स्वीपचा फटका, विशाल वरांडे पॅटर्न स्ट्रोक चेंडू सीमारेषा पार, PMPL षटकार. षटकाराने पहिल्या षटकाची होते सांगता. पहिल्या षटका अखेर 21 धावा धावफलकावर टीम शाहू शेविलियर शाहूवाडी कोल्हापूर. हा पहा रिप्ले तुमच्या समोर शफल झाले. उजवा पाय टेकला आणि स्लॉक स्वीपचा फटका, बॉटम हँडचा चांगला वापर, बॅट स्विंग, हाय बॅकलिफ्ट, लाजवाब पाहायला मिळाला. संमिश्र प्रकारचं षटक आपण पाहिलं शरद कुंडळकर यांचं. पहिल्या चेंडूवर गडी बाद झाला, त्यानंतर मात्र त्यांनी धावा खर्च केल्या 21 आणि सुरुवात ज्या प्रकारे अपेक्षित होती टीम शाहू शेविलियर शाहूवाडी कोल्हापूर तशी झाली आहे. पहिल्या षटकामध्ये 21 धावा आल्यात. किशोरचा पहिला चेंडू, मोठा फटका खेळायचा प्रयत्न, ऑफ स्टंपच्या बाहेर, व्हाईट बॉल. सर, ज्या प्रकारे आपण कोणत्याही प्रीमियर लीगचा विचार करतो सगळ्यात महत्त्वाचा घटक असतील ते म्हणजे संघ मालक. आणि आपण मनापासून आभार व्यक्त करूया अक्षय कांबळे साहेबांचं, जे शाहू शेविलियर शाहूवाडी कोल्हापूरचे संघ मालक आहेत. कारण संघ मालक आहेत म्हणून स्पर्धा असतात आणि त्यामुळे खेळाडूंना खेळण्याची संधी प्राप्त होते. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, बॅटची कडा आणि इथे मात्र एस्टनच्या मागे शरद कुंडळकर, टिपला जाईल झेल. दुसरा धक्का, पडतावं लागेल फलंदाज भगवान यांना. आज ज्या प्रकारे आपण पाहतोय पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 हे दुसरं पर्व, आजचा अंतिम दिवस. कोण होईल या दुसऱ्या पर्वाचा मानकरी, कोण होईल मिस्टर PMPL, कोणता संघ मालक हा करंडक उंचावेल यावर देखील खूप काही गोष्टी अवलंबून असतील. परंतु हा पहा रिप्ले, बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न, बॅटची वरची कडा लागली आणि या यष्टांच्या मागे हा दुसरा धक्का. पहिला गडी देखील यष्टांच्या मागे बाद झाला होता आणि या मॅच मध्ये मात्र ज्या प्रकारे टीम शाहू शेविलियर शाहूवाडी कोल्हापूर कशा प्रकारे खेळ करेल हे पाहायचंय. इनेट नंबर 4 स्वतः कॅप्टन आनंदा मगदूम, मुंबई पोलीस. पश्चिम महाराष्ट्र ग्रामीण क्रिकेट मधील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमधील एक मोठं नाव. धावा कराव्या लागतील अशा परिस्थितीमध्ये संघाला गरज आहे धावांची आणि कॅप्टन या मॅच मध्ये धावा करतील का, स्वतः कर्णधार आहेत. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, चेंडूला चांगला कट केला गोलंदाज किशोर यांनी, डॉट बॉल. 22ला 2, 22वा धाव फलकावर 2 गडी बाद झालेत. सुरुवात ज्या प्रकारे झाली टीम शाहू शेविलियर शाहूवाडी कोल्हापूर, पहिल्या चेंडूवर गडी बाद झाला, त्यानंतर विशाल वरांडे यांच्या 16 धावा. शॉट ऑफ प्लेनचा चेंडू, शॉट ऑन पूल केला, क्षेत्ररक्षक आहे डीपला, 1 धाव प्राप्त केली जाईल. एक सिंगल धाव जोडली जाते. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या धावफलकावर 23. गोलंदाज किशोर. टीम पेशवाई ND11 या संघासाठी ही स्पर्धा मात्र चांगली राहिली आहे. आणि दुसऱ्या बाजूला हा सामना अत्यंत महत्त्वाचा असेल. टीम शाहू शेविलियर शाहूवाडी कोल्हापूर जर चांगल्या धावांच्या फरकाने जिंकले तर धावगती चांगली राखावी लागेल. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न, चांगला चेंडू पाहायला मिळाला, डॉट बॉल. पहिल्या 4 चेंडूवर अवघ्या धावा खर्च केल्यात किशोर यांनी 2 आणि 1 गडी बाद केलाय. निर्धारित पॉवर प्लेचं दुसरं षटक प्रगतीपथावर असताना शॉर्ट फाईन लेग आहे, शॉर्ट थर्ड मॅन पाहायला मिळतंय, बॅकवर्ड पॉइंट, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, बिड ऑन आहे आणि डी प्लस स्क्वेअर लेग, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ तैनात केलाय. आडवा बॅटने खेळायचा प्रयत्न, अतिरिक्त उसळी प्राप्त होते, चकित केलंय फलंदाज विशाल वरांडे यांना. निर्धाव चेंडूची होते सांगता, डॉट बॉल. किशोर यांनी मात्र या षटकामध्ये आपल्या उंचीचा वापर केलाय. चांगल्या प्रकारे खेळपट्टीला चेंडू हिट केले जात आहेत आणि एका उंचपुऱ्या वेगवान गोलंदाजाची
चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी खांद्याचा चांगला वापर. आता मात्र यष्टीरक्षक शरद कुंडाळकर यष्ट्यांना लगोलग उभे आहेत. 1 to go. शेवटच्या चेंडूवर देखील आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. विशाल वरंडे यांना या षटकामध्ये शांत ठेवलंय. उत्कृष्ट गोलंदाजी. गोलंदाज किशोर यांच्या माध्यमातून एक गडी बाद केला आणि धावा खर्च केल्या 2 षटकांचा खेळ समाप्त. प्रथमतः फलंदाजी करत असताना टीम शाहू शेवेलियर शाहूवाडी कोल्हापूर 23-2. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. 23-2. टीम शाहू शेवेलियर शाहूवाडी कोल्हापूर षटक क्रमांक 3. दत्ता मोहिते सर या नावाने त्यांना सर्वजण ओळखतात क्रिकेटमध्ये. लिजंड क्रिकेटर, मास्टर क्रिकेटर. आणि ज्या प्रकारे दत्ता मोहिते यांची कामगिरी राहिली आहे जावली तालुक्यासाठी, पश्चिम महाराष्ट्रासाठी, हे देखील मोठी बाब. या मॅच मध्ये पहिला चेंडू स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न. चांगला लेग ब्रेक. दत्ता मोहिते यांना जर तुम्हाला आक्रमण करायचं असेल तर तुम्हाला चेंडूला रीड करावं लागेल, कारण त्यांच्याकडे चांगले लेग ब्रेक आहे, चांगला फ्लिपर आहे, रॉंग वन चांगले टाकतात, टॉप स्पिन चांगला टाकतात. हे ओळखणं तुम्हाला गरजेचं आहे, कारण समोर लिजंड क्रिकेटर, मास्टर क्रिकेटर म्हणून त्यांची ओळख. पहिला चेंडू आलाय डॉट. हा वेगाने टाकलाय. जस्ट टच अँड गो स्ट्रोक. ज्या वेगाने आला त्याच वेगाने आनंदा लक्ष्मण मगदुम यांच्या बॅटमधून चेंडू सीमारेषा पार. PMPL ब्रँडेड स्ट्रोक. षटकार. ज्या गोष्टीचा आपण उल्लेख केला, कारण गोलंदाजीमध्ये विविधता आहे, वैविध्यपूर्ण गोलंदाजी म्हणून दत्ता मोहिते यांची ओळख. हा पहा फुल टॉस चेंडू. चला चेंडूची मागणी होते, आयोजन कमिटी चेंडू द्या. जुना चेंडू असेल तर द्या प्लीज. लाजवाब स्ट्रोक पाहायला मिळाला. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर आलाय षटकार. टीमची धावा संख्या या षटकाराच्या मदतीने 29 धावा. टीम पेशवाई ND11 नामदेव सनस साहेब, राहुल भणगे साहेब यांच्या मालकीचा संघ, आणि दुसऱ्या बाजूला श्री अक्षय कांबळे साहेब यांच्या मालकीचा संघ. या संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रत्येक संघ मालकाचा आम्ही आभार व्यक्त करेन. आज ज्या प्रकारे प्रत्येक संघ मालकाने या स्पर्धेवर प्रेम दर्शवले, आज त्यांच्यामुळे ही स्पर्धा यशस्वी होत असताना आपण पाहतोय. आणि संपूर्ण आयोजन कमिटी त्यांची मेहनत कसं विसरून चालेल, कारण त्यांनी घेतलेले अहोरात्र कष्ट. जुना चेंडू आलाय, त्यांना देखील दुर्लक्षित करून चालणार नाहीये. 2.2 चेंडूंचा खेळ झाला. 29-2. दत्ता मोहिते यांच्यावर आक्रमण करत असताना आनंदा मगदुम मुंबई पोलीस. फुललेनचा चेंडू स्टेट डाऊन द ग्राउंड फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑफला 1 धाव प्राप्त केली जाईल. आनंद मगदुम यांच्या खात्यामध्ये 1 धाव. या एका धावेच्या मदतीने स्ट्राइक रोटेट होत असताना एक सिंगल धाव प्राप्त होते. 30 धावा धाव फलकावर. नितीन पवार सर वेलकम. गुणसंख्या लेखन म्हणून त्यांचं देखील चांगलं काम राहिले. 3 दिवसामध्ये प्रत्येक खेळाडूची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. चौथा चेंडू लोअर फुल टॉस स्लॉग स्वीपचा फटका. 1 धाव प्राप्त केली जाईल. डीपला स्क्वेअर लेग आहे. दुहेरीचा प्रयत्न केला जाईल असं वाटलं होतं, परंतु नकार दिलाय. एकच धावेवर समाधान मानतील. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 31 धावा धाव फलकावर. आनंद मगदुम यांना मात्र आता बॅटिंगचा गिअर शिफ्ट करावा लागेल, कारण एक विस्फोटक खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे. कमी गतीने टाकलेला चेंडू हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूचा अंदाज घेत असताना सुजित शेवाळे यांच्या हातातून चेंडू निसटलाय. 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल. हा झेल सुटलाय आनंदा मगदुम यांचा. हा सुटलेला झेल या सामन्यामध्ये काय उपद्रव करेल हे पाहायचंय. सुजित शेवाळे कराड क्रिकेटचा डॉन म्हणून ओळख आहे, परंतु सूर्यकिरण डोळ्यावर निश्चितच आलं असं त्यांचं म्हणणं आहे. काऊ कॉर्नरला तैनात होते. 1 to go. 32 धावा धाव फलकावर. विशाल वरंडे नाबाद 17 ऑन स्ट्राइक. शेवटचा चेंडू वेगवान हाताळला जातोय. फटका फसलाय. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली लॉंग ऑन चा चेल हातातून निसटलाय.
सलगच्या 2 चेंडूवर तुम्ही 2 जीवदान दिलेत. एक विशाल वरांडे यांचा झेल सुटला, एक आनंदा मगदुम यांचा झेल सुटला. हे सुटलेले 2 झेल या मॅच मध्ये काय रंग भरतायत हे पाहायचंय. 3 षटकांचा खेळ समाप्त. टीम शाहू शेविलियर शाहूवाडी कोल्हापूर 34-2. नेक्स्ट मॅच टीम मॉर्निंग ब्लास्टर स्टार विपक्ष सुरवेट टायगर, दोन्ही संघाचे कर्णधार. आम्ही आपलं लक्ष वेधतोय. पहिल्या डावाखेर आपली नाणेफेक केली जाईल. आपण सज्ज राहा. दिग्विजय मोहिते वाई तालुक्याचे खेळाडू आहेत. वेगवान गोलंदाज. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. वॉर्मअपचा अभाव पाहायला मिळतोय. अवांतर चेंडू हाताळला जातोय. 35 धावा धाव फलकावर. या 12 चेंडू मध्ये कितपत मजल मारेल टीम शाहू शेविलियर शाहूवाडी कोल्हापूर हे देखील पाहायचंय. कारण कमीत कमी 70-75 पर्यंत मजल मारेल का, एक चांगली धावगती देखील त्यांना राखायची आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून फलंदाजी करावी लागेल. विशाल वरांडे चॉप केलाय. स्वीपर कव्हर. चेंडूवरचा अगदी पाठला करत असताना चेंडू गॅप मध्ये खेळलाय. विशाल वरांडे यांचा क्लास पाहायला मिळाला. रिकाम्या जागा भरा. धावसंख्येमध्ये 4 धावांचा समावेश करा. विशाल वरांडे PMPL चौकार. फुल लेनचा चेंडू. हा चांगला फटका ऑफ ड्राईव्हचा चॉप केला. जे प्रेक्षक ओमसाई MTC वर जोडले त्या सर्वांचं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. प्रेक्षक राजा अगदी या सकाळच्या सत्रामध्ये या मॅचचा आनंद घेत असताना आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. ज्या प्रकारे पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगचं दुसरं पर्व असा अंतिम दिवस. अकुट टप्पाचा चेंडू शॉर्ट आर्म जॅक डीपला आहे तैनात. सुजित शेवाळे 1 धाव प्राप्त केली जाईल. दोन्ही खेळाडूंना जीवनदान प्राप्त झालंय. 1-1 झेल सुटलाय आणि या सुटलेल्या झेलचा काय परिणाम होईल या मॅच वर हे देखील पाहावं लागेल. वेलकम कॅप्टन 26 सुरवेट टायगर इन ऍक्शन असेल नेक्स्ट मॅच. वेगाने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. खराब दिशा. स्क्वेअर मारा. व्हाईट बॉल. एक अवांतर चेंडू हाताळला जातोय. पंच म्हणून दत्ता मेहर सर, शशी मेहर सर यांची देखील खूप चांगली भूमिका राहिली आहे. आपण रामलीला मैदान सारसोळे गावामध्ये आहे आणि या मैदानाची एक वैशिष्ट्य म्हणजे ज्या वेळेला या मैदानाचं नाव येतं नगरसेवक चषक प्रत्येकाच्या नजरेसमोर येतो. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. चेंडू लॉंग ऑन सीमा रेषा पार. कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन चेंडू पडलाय. 6 धावांसाठी षटकार. वॉट अ स्ट्रोक. आनंदा मगदुम. पिंटू दादा 11 करण जोशी संघाचा हार्ड हिटर बॅटर. शाहूवाडी एक्सप्रेस म्हणून त्यांची ओळख आहे. परंतु फलंदाजी करत असताना आता सुटलेल्या झेलचा फायदा घेत असताना 47 धावा धाव फलकावर. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू सोडून दिलाय. खराब दिशा. या षटकामध्ये तब्बल 3रा अवांतर चेंडू आलाय आणि अवांतर धावेने टीमची धावसंख्या धाव फलकावर जाऊन पोहोचली आहे. 48 धावा. दिग्विजय ज्याच्या नावामध्ये आहे जय, परंतु संघासाठी चांगली गोलंदाजी करावी लागेल. समोर हार्ड हिटर आनंदा मगदुम. आनंदा लक्ष्मण मगदुम इनटू द स्लॉट अँड इट्स आउट ऑफ द प्लॉट. ह्यूज हिट. PMPL. पिंटू दादा 11 करण जोशीचा ब्रँड दाखवणारा टीम शाहू शेविलियर शाहूवाडी कोल्हापूर संघाचं सांघिक अर्धशतक धाव फलकावर झळकावलंय. आणि पहा हा रिप्ले तुमच्या समोर. चुकी केली दिग्विजय यांनी. फुललेनचा चेंडू हाताळला. सफल झाले आणि काय बॉटम हँडचा वापर करत असताना आपल्या मनगटीतील जोर दाखवलाय आणि प्रत्येक अवांतर चेंडू नंतर मोठा फटका आलाय. 1 चौकार 2 षटकार आले त्या ओव्हर मध्ये. 4 चेंडूंचा खेळ झालाय. तब्बल 20 धावा खर्च केल्यात. 53 धावा टीम. मोठा फटका खेळायचा प्रयत्न ऑफ स्टंपच्या बाहेर. हा देखील व्हाईट बॉल आहे. काय घडतंय पहा. सलगची अवांतर चेंडू हाताळले दिग्विजय. 4 चेंडू मध्ये 21 धावा खर्च केल्यात आणि प्रत्येक अवांतर चेंडू नंतर मोठा फटका आलाय. आता या चेंडूवर मोठा फटका येईल का हे पाहायचंय. कारण पहिला चौकार आला, त्यानंतर षटकार आला, त्यानंतर षटकार आला, आता अवांतर आलाय. 54 धावा. 55.
खोदून काढण्याचा प्रयत्न, चांगला यॉर्कर पाहायला मिळतो, एकदा प्राप्त केली जाईल दोरीचा प्रयत्न आहे. आनंद मगदूम स्ट्राईक हवी होती परंतु पाय घसरला आणि चांगला निर्णय थांबलेत. 56 रन्स ऑन बोर्ड, 56 धावा धाव फलकावर. दिग्विजय यांचं महागडं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. ज्या प्रकारे दोन्ही खेळाडूंचे झेल सुटले त्यानंतर मात्र या दोन्ही खेळाडूंचं रौद्र रूप आपण पाहतोय. 56 विशाल वरांडे मोठा फटका खेळायचा प्रयत्न, शॉर्ट थर्ड मॅन, वॉट अ कॅच, अद्भुत, अप्रतिम, विलक्षण, अविस्मरणीय झेल टिपलाय. कॅच ऑफ द मॅच. प्रताप यांनी चांगला झेल टिपलाय आणि धक्का दुसरा टीम शाहू शेवेलियर शाहूवाडी कोल्हापूर. टीमची धाव संख्या 3 गडी बाद 56. कॅचेस विन द मॅचेस. प्रताप सकपाळ शॉर्ट थर्डमॅनला वर्तुळाच्या आतमध्ये होते. पहा ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि या सूर मारत असताना हा झेल टिपलाय. पकडा कॅच. जिंका क्रिकेटची अद्भुत मॅच आणि असा एक झेल तुम्हाला मॅच मध्ये घेऊन येऊ शकतो आणि तो झेल मात्र टिपलाय. आनंद मगदूम वैयक्तिक 22 धावा, विशाल वरांडे बाद झाले 23 धावांवर. त्यांनी चेंडूंचा सामना केला 12. 56 झाले धाव फलकावर. अंतिम षटक संघमालक निलेश दादा कुळसकर साहेब यांचा संघ आपण दाखवला. बळमा वॉरियर्स कराड ग्रामीण संघमालक सचिन देसाई साहेब आपले आभार. टीम अशी चौनेश्वर 11 पंकजदादा वाडकर, निलेश भोसले साहेब, एस पाटण, अजित वरे साहेब आपला आभार. अक्षय कांबळे साहेब शाहू शेवेलियर शाहूवाडी कोल्हापूर आपला आभार. मैत्री ग्रुप जावली, रविदादा दळवी, सुनीलदादा घोळे आपला आभार. टीम मॉर्निंग ब्लास्टर्सचा अगदी आपण कटआउट पाहिला. 4 षटकांचा खेळ झालाय. 56ला 3 आणि अंतिम षटकासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज ओमकार, आनंद मगदूम आणि त्यांच्या साथीला नवीन फलंदाज आनंद मगदूम. पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू निश्चितच होता. निर्धाव चेंडूचे होते सांगता. अंतिम षटकासाठी राज आलेत. गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू अचूक टप्प्यावर हाताळलाय राज यांनी. अद्याप 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे टीम शाहूवाडीसाठी परंतु इथे मात्र एक धाव तर प्राप्त केली आहे. एक सिंगल धाव प्राप्त केली जात असताना टीम शाहू शेवेलियर शाहूवाडी कोल्हापूर लेगबाईज स्वरूपात एक धाव आली आहे. टीमची धावसंख्या धाव फलकावर या लेगबाईजने पुढे जाईल 57 धावा धाव फलकावर. ज्या प्रकारचा आपण क्रिकेटचा थरार पाहतोय, एक दैदिप्यमान स्पर्धा. हाफ ट्रॅकर चेंडू होता, कट करण्याचा प्रयत्न, ऑफ स्टंपच्या बाहेर, व्हाईट बॉल. या सामन्यामध्ये अवांतर धावा जास्त दिल्या टीम पेशवाई इंडी 11 या संघाने. त्याचा संघ निश्चितच टॉप 3 सुपर 6 मध्ये दाखल झालाय का आणि पॉइंट्स टेबल वरती देखील लक्ष असेल. 14 अवांतर धावा दिल्यात. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, फटका फसलाय, चेंडू हवेत, शरद कुंडळकर यष्टीरक्षक चेंडू खाली, टिपला जाईल झेल आणि फलंदाज अमित कांबळे बॅक टू द डगआउट. मी विनंती करेन सुर्वे टायगर संघाचे संघ मालक विनोददादा सुर्वे साहेब आपल्याला विनंती केली जाते या आपण मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हा आणि या स्पर्धेचा आनंद घ्या. आम्ही मनापासून आभार व्यक्त करेन. सागर सुर्वे साहेब आपल्या देखील सुर्वे टायगर संघाचे संघ मालक आहेत परंतु विद्यमान सामना मैदानामध्ये चालू असताना टीम पेशवाई इंडी 11 नामदेव सनस साहेब, राहुल बनके साहेब आपल्या मनापासून आभार. दुसऱ्या बाजूला टीम शाहू शेवेलियर शाहूवाडी कोल्हापूर संघाचे संघ मालक आदरणीय श्री अक्षय कांबळे साहेब आपल्या मनापासून आभार. कारण नितीन सर कोणती प्रीमियर लीग सगळ्यात महत्त्वाचा घटक संघ मालक आहेत म्हणून स्पर्धा असतात म्हणून खेळाडू खेळतात आणि त्या प्रत्येक संघ मालकाचं विशेष कौतुक कारण प्रत्येकाला क्रिकेटची आवड असते आणि ती आवड मात्र जपली जाते अगदी संघ मालकच्या स्वरूपात. नवीन फलंदाज महेश पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळायचा प्रयत्न, चेंडू हवेत, गोलंदाज राज चेंडू खाली, दुसऱ्या प्रयत्नामध्ये चेंडू हातातून निसटलाय. या मॅच मध्ये टीम पेशवाई इंडी 11 क्षेत्ररक्षण खराब करते का हा प्रश्न त्यांच्या समर्थकांना पडला असेल. एक धाव प्राप्त झाली आहे. 59 धावा धाव फलकावर. अद्याप 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. कर्णधार या संघाचं नेतृत्व करत असताना आनंद मगदूम या मॅच मध्ये 2 चेंडूवर 2 मोठे प्रहार करतील का, धाव संख्या 70 पार जाईल का हे प्रश्न आहे त्या मॅच मध्ये. शेवटचे 2 चेंडू शेष असतील. गोलंदाज राज यांचं कौतुक, अवघ्या 2 धावा खर्च केल्यात.
क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय शेवटच्या 2 चेंडूसाठी. टीम पेशवाई एनडी यांना देखील माहित आहे की आपण हा सामना जिंकून देखील आपला आत्मविश्वास दुणावू शकतो सुपर 6 साठी. दुसऱ्या बाजूला टीम शाहू शेविलियर शाहूवाडी कोल्हापूर. महत्वाची मॅच आहे. मोठा फटका खेळायचा प्रयत्न डाऊन द ग्राउंड पंच केलाय आनंद मगदूम. फटका फसला. क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला ओमकार वाडकर टिपलाय झेल आणि फलंदाज आनंद मगदूम यांचा संपेल खेळ. झेल बाद. 12 चेंडूमध्ये 22 धावा केल्या. पण हा पहा रिप्ले तुमच्या समोर. टायमिंग करू शकले नाहीत. चेंडूला उंची जास्त लांबी कमी. लॉंग ऑनला ओमकार वाडकर मॅन फ्रॉम वैगाव चांगला झेल टिपलाय. शेवटच्या चेंडूवर शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर असलेली नजर आणि बाद झाले स्वतः कर्णधार. आणि शेवटचा चेंडू खेळण्यासाठी मैदानामध्ये दाखल होत असताना विशाल. वेलकम अजित दादा, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. मगाशी आमच्या बाजूला बसले होते. शेवटच्या चेंडूवर काय घडेल. 59 धावा धाव फलकावर. किती धावांचं लक्ष सेट केलं जाईल आणि किती धावांचा पाठलाग करावा लागेल टीम पेशवाई एनडी 11 हे ठरवणारा हा चेंडू. लास्ट बॉल. शेवटच्या चेंडूवर आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. शेवटचा चेंडू देखील आलाय निर्धाव. टीमची धावसंख्या धाव फलकावर 59. अप्रतिम षटक हाताळलं. अंतिम स्लॉग ओव्हरचं षटक राज यांनी 2 गडी बाद करत असताना अवघ्या धावा खर्च केल्या. 4 षटकामध्ये टीमची धावसंख्या होती टीम शाहूवाडी शाहू शेविलियर कोल्हापूरची 57 आणि शेवटच्या षटकामध्ये धावा आल्या 2 म्हणजे 60 धावांचं लक्ष्य असेल विजयासाठी टीम पेशवाई एनडी 11 60 रन्स टू विन. आमचे सन्माननीय आनंद पाटील फेटेवाले साहेब मी विनंती करेल मी आपण व्यासपीठावरती या. आनंदाजी पाटील साहेब फेटेवाले. मला वाटतं कांसा 11 ये संघ मालक ते होते. गतवर्षी आपण पाहिलं तर कांसा 11 या नावानं त्यांचा संघ सातत्याने असतो. साहेब आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस घेतो. या दोन्ही कॅप्टन्स मॉर्निंग ब्लास्टर्स स्टार्स आणि दुसऱ्या बाजूला सुर्वे टायगर्स टीम. कॅप्टन या नितीन. अतुल दादा कॅप्टन या. कॅप्टन येस बोटी कॅप्टन्स वेलकम. साहेब आपले शुभ हस्ते या मॅचचा टॉस आम्ही घेतोय. येस कॉल कोण मागणार आहे. बॉलिंग ब्लास्टर नेहमी तूच मागायचा. चालेल. येस हेड अँड टेल. टेल कॉल. टेल. येस टेल आहे. टॉस जिंकला. मॉर्निंग ब्लास्टर स्टार्स चान्सेस आहेत तुम्हाला क्वालिफाय होण्यासाठी. राईट. येस. टॉस जिंकला महत्वाचा निर्णय. आम्ही क्षेत्ररक्षण करू. आतापर्यंत 3 दिवसामध्ये कसा खेळ राहिलाय संघाचा. चांगला खेळ राहिलाय आणि त्याच प्रकारे आम्ही खेळण्याचा प्रयत्न करू. येस दादा. सुर्वे टायगर्स मी असं नाही बोलणार तुमचं आव्हान थांबलं. तुम्हालाही चान्सेस खूप चांगले आहेत. त्यासाठी संपूर्ण टीम मीटिंग झालेली आहे तुमची. राईट. बरोबर. खेळ कसा राहिला सुर्वे टायगरचा. खेळ जरा म्हणजे पाहिजे तसा नाही झाला आपल्या टीमकडून, त्यामुळे थोडंसं कॅल्क्युलेशनने मागे राहिलो. काही हरकत नाही. दोघांना खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल द बेस्ट. एक छान फोटो आपण घेऊयात. थँक्यू सो मच. टॉस विनंती करेल अर्थातच विजय दादा आपल्या शुभ हस्ते आम्ही सन्मान घेतो. अतिथी कक्षामध्ये आपण पाहिलं तर व्यासपीठावरती उपस्थित आमचे सन्माननीय आदरणीय आनंद पाटील साहेब अर्थातच फेटेवाले आज वारणा त्यांचा सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये आपण करतोय. कांसा 11 या नावानं त्यांचा संघ नेहमी सातत्याने खेळताना आपण पाहिला आणि त्याच संघाचे संघ मालक ते आहेत. त्यांचा सन्मान हा अतिथी कक्षामध्ये केला जातोय. दादा मी विनंती करेल आपण या हा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. आमचे सन्माननीय आदरणीय आनंद पाटील साहेब फेटेवाले यांचा सन्मान हा अतिथी कक्षामध्ये केला जातोय. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2.0 2025 च्या माध्यमातून PMPL. थँक्यू सो मच आपण उपस्थित राहिलात.
या सोहळ्याची खूप छान शोभा आपण वाढवली, यासाठी आपले मनापासून आभार व्यक्त केले जातात. थँक्यू सो मच. कुक्षेत गावाची जी कमानी आहे, कुक्षेत गावाच्या कमानीच्या जवळ ज्या गाड्या लावलेल्या आहेत त्या गाड्या आपण काढून घ्या, कारण की त्यांची पालखी येणार आहे. तर पालखी येण्यासाठी जर जागा नसेल तर त्या गाड्या त्यांच्या माध्यमातून हलवल्या जातील किंवा त्या गाड्या दुसरीकडे त्यांच्या माध्यमातून लावल्या जातील. याआधी तुम्ही स्वतःहून त्या गाड्या काढून गार्डन मध्ये पार्क करून घ्या. गार्डन मध्ये पार्किंगची व्यवस्था केली आहे. कुक्षेत गावाचा जो विनंती करेल वेलकम गेट आहे, जी कमानी आहे, तिथे ज्या गाड्या आहेत त्या सगळ्या काढून घ्या. मैत्री ग्रुपच्या माध्यमातून संपूर्ण ही इलेक्ट्रिक बाईक सध्या तुम्ही पाहताय जी स्पॉन्सर केले मैत्री ग्रुप जावलीच्या वतीनं. ऋषी कासुडे साहेब यांचाही सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत. विनंती करेल सतीश दादा आपल्या शुभ हस्ते हा सन्मान अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. आम्ही ऋषी दादा कासुडे यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये आपण घेत आहोत. हे संपूर्ण आमचे मान्यवर आहेत खऱ्या अर्थानं, ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी वेळेतला वेळ काढून ते उपस्थित राहतात, या स्पर्धेची शोभा वाढवतात आणि यासाठी त्यांचा सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत. ऋषी दादा थँक्यू सो मच, आपण सगळेजण उपस्थित राहिलात, या सोहळ्याची खूप छान शोभा वाढवली, यासाठी आपला आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. साडे धावांचं लक्ष. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेनचा ऑन साइडला खेळलाय. डीपला स्क्वेअर लेग आहे तैनात. वेगाने चेंडूवर येतील. 2 धावांचा मात्र मानस आहे. सुजित शेवाळे शरद कोंडाळकर यांच्या माध्यमातून 2 धावा प्राप्त केल्या जात आहेत. या 2 धावेने धावांचा श्री गणेश होत असताना टीम पेशवाई ND11 60 धावांचं लक्ष आहे. पहिलं षटक घेऊन शाहूवाडी एक्सप्रेस आनंदा मगदूम स्वतः कॅप्टन आहेत. पहिल्या डावामध्ये त्यांनी धावा केल्या होत्या बॅटच्या स्वरूपात 22. आता मात्र चांगली गोलंदाजी करायची आहे. समोर कराड तालुक्याचा डॉन या वर्षीचा चांगला हंगाम राहिलाय. कराडचा शतकवीर सुजित शेवाळे. हेलिकॉप्टर स्ट्रोक क्लास पाहायला मिळतोय. सुजित शेवाळे यांचा ताकद, टायमिंग, नजाकत. चेंडू सीमारेषा पार. BMPL षटकार. ज्या वेगाने आला त्याच वेगाने चेंडूला बाहेर फेकून दिलाय. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. एक आयकॉन दुसऱ्या चॉईस खेळाडूला गोलंदाजी करत असताना हा पहा हेलिकॉप्टर फटका. बॅट ज्या प्रकारे गोल फिरली, जशी गोफन फिरते तशी बॅट फिरली. 8 धावा धाव फलकावर. तिसरा चेंडू स्लॉक स्वीपचा प्रयत्न अपील केले आणि ते मात्र अगदी समोर पकडलाय. ही ओळख आहे शाहूवाडी एक्सप्रेस आनंदा मगदूम यांची. षटकाराचं प्रत्युत्तर बाद करून दिलाय सुजित शेवाळे. बॅक टू द डगआउट. आधीच्या चेंडूवर षटकार आला आणि हा पहा रिप्ले तुमच्या समोर. अगदी यशांच्या समोर पकडले गेलेत. पायचेत स्वरूपात बाद झालेत. लेग बिफोर विकेट. पहिल्या विकेटचं पतन. टीम पेशवाई ND11 60चा पाठला करत असताना 8-1. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग चेक. आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये अगदी फायनल डे आणि फायनल डेच्या दिवसामध्ये आपण पाहतोय अगदी समालोचन क्षेत्रामध्ये तरुण समालोचकांना, खऱ्या अर्थानं तरुण समालोचक, युवा समालोचक ज्यांना आयडॉल म्हणून मानतात, ते नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा हक्काचा आवाज अर्थातच स्वीट व्हॉइस ऑफ नवी मुंबई टेनिस क्रिकेट विघ्नेशजी मडवी सर यांची खऱ्या अर्थानं उपस्थिती या सोहळ्यासाठी आणि खऱ्या अर्थानं त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो, कारण की PMPL पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग आणि विघ्नेश सर यांचं खऱ्या अर्थानं एक चांगलं नातं आहे आणि या स्पर्धेसाठी अगदी ते वेळेतला वेळ जरूर काढतात. फायनलच्या दिवसामध्ये विघ्नेश सर आज आपल्याला ऐकायला भेटेल, त्यांचं पुन्हा एकदा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. वेलकम, सुस्वागतम. आनंद फेटेवाले यांच्या माध्यमातून आनंदा मगदूम यांनी जर विकेट हॅट्रिक घेतली तर 500 रुपयांचं पारितोषिक. आज मराठी माणूस व्यवसाय करत असताना अगदी कोपरखेरणे सेक्टर 15 मध्ये त्यांचा दुकान आहे. नक्कीच तुम्ही देखील भेट द्या. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना प्रताप सकपाळ या मॅच मध्ये धावा करायच्या 60. पहिल्या षटकामध्ये एक गडी बाद केलाय. अकुट टप्पाचा चेंडू बॅडमिंटन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. गती पाहायला मिळाली.
प्रताप सकपाळ चेंडू खेळल्यानंतर अगदी डोक्याला हात लावतात, कारण त्यांना माहित होतं की मला अप्पर कट करायचा होता, डीप पॉइंट तैनात नाहीये, फक्त बॅकवर्ड पॉइंट क्लिअर करायचा होता, परंतु ते झालं नाहीये. शाहूवाडी एक्सप्रेस पिंटू दादा 11 करंजोची संघासाठी सातत्याने चांगलं क्रिकेट खेळलंय शाहूवाडी या तालुक्यासाठी. आज मात्र टीम शाहू शेविलियर शाहूवाडी कोल्हापूरसाठी कर्णधार पद भूषवत असताना चांगली कामगिरी करावी लागेल. बायफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न, हा चेंडू देखील चांगल्या टप्प्यावर अतिरिक्त उसरी वेग पाहायला मिळाला. डॉट बॉल. संमिश्र प्रकारचं षटक, या षटकामध्ये एक षटकार आला सुजित शेवाळे यांच्या बॅटमधून. सुजित शेवाळे यांना पाहिजे स्वरूपात बाद केलं. 2 निर्धाव चेंडू आलेत. टीमची धाव संख्या 1 गडी बाद 8. 25 चेंडूमध्ये आता 52 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. प्रताप सकपाळ KSK साठी चांगलं क्रिकेट खेळलंय या वर्षी देखील त्यांच्या माध्यमातून. मॅन फॉर्म लाकवड. अप्परकट, ज्या फटक्यासाठी 2 चेंडू त्यांनी प्रतीक्षा केली आणि तो फटका मात्र बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू 1 बाउन्स ओव्हर द फेन्स. प्रताप सकपाळ यांच्या बॅटमधून चेंडू सीमा पार. PMPL अप्रतिम स्क्वेअर कटचा चौकार. पहा रिप्ले तुमच्या समोर. एक षटकार आला, एक चौकार आला, 3 निर्धाव चेंडू आले, एक गडी देखील बाद केला. आणि ज्या फटक्यासाठी सातत्याने ते प्रयत्न करत होते तो प्रयत्न मात्र त्यांचा यशस्वी झालाय. प्रत्येकाला अगदी मराठीमध्ये आपण प्रत्येक हा शब्दाने प्रत्येकाने ऐकला की प्रयत्नांती परमेश्वर. ज्या फटक्याचा प्रयत्न केला तो प्रयत्न त्यांचा अगदी यशस्वी झालाय. शेवटच्या चेंडूवर 12 धावा धाव फलकावर. 60चा करायचा आहे पाठलाग. आता 24 चेंडू मध्ये 48 ची गरज. टीम पेशवाई ND 11 पॉइंट्स टेबल वरती ते टॉपला आहेत, परंतु दुसऱ्या बाजूला टीम शाहू शेविलियर शाहूवाडी कोल्हापूर ही मॅच त्यांना जिंकायची आहे. षटक क्रमांक 2 विशाल वरांडे. वरांडेवाडीचे खेळाडू पाटण तालुक्यातील सातत्याने चांगला क्रिकेट खेळले. त्यांच्या माध्यमातून या मॅच मध्ये त्यांना धावा रोखाव्या लागतील, ठराविक अंतराने गडी बाद करावे लागतील, कारण ही सामना तुम्ही तेव्हा जिंकू शकता ज्यावेळेला तुम्ही गडी बाद कराल. निर्धाव चेंडू जास्तीत जास्त हाताळावे लागतील, कारण समोर ज्यांनी नुकतीच घनसोली कॉलनी प्रीमियर लीग गाजवली, GCPL मिस्टर GCPL म्हणून ज्यांची ओळख शरद कुंडाळकर. पहिला चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. व्हाईट बॉल. एक अवंतर धाव जोडली जाईल. या अतिरिक्त धावेने टीमची धावसंख्या धाव फलकावर 13. शरद कुंडाळकर एक असा खेळाडू, राजधानी सातारा जिल्ह्यातील वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर, सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमधील अग्रगण्य नाव. आज मात्र टीम पेशवाई ND 11 साठी कसा खेळ करतील हे पाहायचंय. ते देखील कर्णधार आहेत. वेगाने हाताळलेला चेंडू लेट कट करण्याचा प्रयत्न पंचांकडे आशाळभूत नजरेने पाहत असताना निर्धाव चेंडूचे होते सांगता. डॉट बॉल. विशाल वरांडे यांच्याकडे वेग त्यांच्याकडे देखील आहे. खांद्याचा चांगला वापर करतात, खेळपट्टीला चांगलं हिट करतात आणि ज्या प्रकारे त्यांचा वेग. इथे मात्र वेगळ्या धाटणीचा फटका करत असताना दिल स्कूप केलाय. चेंडू लॉंग लेग सीमा रेषा पार. शरद कुंडाळकर यांच्या बॅटमधून PMPL अप्रतिम लाजवाब स्ट्रोक चौकार. 17 धावा धाव फलकावर. हा पार रिप्ले तुमच्या समोर. हे क्रिकेट बदललंय आणि पहा अनोख्या पद्धतीने हा फटका खेळला आणि आजच्या आधुनिक क्रिकेटमध्ये हे फटके तुम्हाला पाहायला मिळतात आणि प्रेक्षक देखील असे फटके पाहून खुश होतात, कारण प्रेक्षकांना काय पाहायचं असतं, चौकार षटकार पाहायचे असतात, विविध फटके पाहायचे असतात. 17 धावा. विशाल वरांडे गडी बाद करावे लागतील टीम शाहूवाडी शेविलियर कोल्हापूरसाठी. बुंदात टाकलेला चेंडू वेग पाहायला मिळाला, तेज तर्रार चेंडू. डॉट बॉल. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र पाहायला मिळाला. अशा प्रकारचे चेंडू तुम्हाला हाताळावे लागतील. निरुत्तर केलं, उत्तर नव्हतं. शरद कुंडाळकर यांच्याकडे महागणपती चषक वाईची ती स्पर्धा. शरद कुंडाळकर मालिकावीराचे मानकरी. घनसोली कॉलनी प्रीमियर लीग डे नाईट स्पर्धा, त्या स्पर्धेत देखील मालिकावीराचे मानकरी. हंगाम चांगला राहिलाय. फिंगर रोल. गतीमध्ये परिवर्तन, गती ठरते दुर्गती. चेंडू काऊ कॉर्नर सीमारेषा पार होत असताना पंचांचा इशारा येतोय. इट्स अ ह्यूज मॅसिव्ह स्ट्रोक. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगचा दर्जा दाखवणारा षटकार. गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला विशाल वरांडे आणि पहा अगदी सज्ज होते शरद कुंडाळकर. पहिल्या सामन्यामध्ये देखील आपण हे चित्र पाहिलं होतं. शरद कुंडाळकर गतीमध्ये परिवर्तन, त्या चेंडूवर आला षटकार. वेगळी चेंडू हाताळला जातोय. ऑन ड्राईव्हचा फटका. मिडॉन आहे धावची संधी. डायरेक्ट हिट झाला असता तर मात्र चित्र वेगळं असतं, परंतु सुरक्षित आहेत फलंदाज. 1 धाव प्राप्त केली जाते शरद कुंडाळकर यांच्या माध्यमातून. शरद कुंडाळकर वैयक्तिक 11 धावा. टीमची धाव संख्या 24 ला 1.
सुजित शेवाळे बाद झाले. त्यानंतर मात्र प्रताप सकपाळ आणि शरद कुंडाळकर हे मात्र फलंदाजी करत असताना या सामन्यामध्ये 60चा करायचा आहे. पाटलाग 1 to go. शेवटचा चेंडू बॅक फुट पंच स्वीपर कव्हर चेंडू खाली गुड कॅच ऑफ द क्वालिटी. चेंडूचा चांगला अंदाज घेत असताना जेवढा चांगला फटका तेवढाच वरच्या दर्जाचा क्लास. इंद्रजित पाटील मॅन फ्रॉम पाटण. व्हॉट अ कॅच. शॅम्पियन डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड साठी त्यांचं क्षेत्ररक्षण लाजवाब राहत असताना नेहमी पाहिलं आपण, परंतु पहा काय झेल टिपलाय. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू बॅक फुटला जाऊन पंच केला. बॅडमिंटन मध्ये जसं रॅकेट चालतं तशी बॅट चालली आणि स्वीपर कव्हर. इंद्रजित पाटील शेवटपर्यंत चेंडूवर असलेली नजर एक विलक्षण झेल टिपलाय. हा पहा 2 अँगलच्या माध्यमातून होम साई एमटीसीच्या माध्यमातून दाखवलं जात आहे. एका बाजूला फलंदाजाच्या चेहऱ्यावरचे हावभाव आणि दुसऱ्या बाजूला क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न आणि प्रताप सकपाळ यांना देखील काही क्षणी विश्वास बसला नाहीये. दुसरा धक्का 24ला 2. 18 चेंडूमध्ये 36ची गरज. मॅच बाकी आहे अद्याप. एक अनोखा फटका पाहायला मिळाला प्रताप सकपाळ, परंतु क्षेत्ररक्षकाचं कौतुक. शॅम्पियन डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड पाटण तालुक्यातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून त्यांची ओळख आहे इंद्रजित पाटील. आणि अशा प्रकारचे झेल तुम्हाला मॅच मध्ये घेऊन येऊ शकतात. 18 मध्ये आता 36ची गरज. आज या संपूर्ण स्पर्धेचा पहिला दिवस. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग पहिल्या दिवशी आकाश शिवाजी मोहिते यांच्या बॅटमधून अर्धशतक पाहिलं. टीम अर्णव स्पोर्ट्स साठी काल महादेव अरुण कदम संत बाळूमामा वॉरियर्स साठी त्यांनी अर्धशतक झळकावलं. काल संध्याकाळी महत्वाच्या मॅच मध्ये अजिंक्य ज्ञानदेव बेलोशे ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर साठी महत्वाच्या मॅच मध्ये अर्धशतक झळकावलं. 3 अर्धशतक झालेत या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये. आणि आजच्या दिवसामध्ये निश्चितच एक मोठी धावसंख्या देखील येईल, कारण आजचा अंतिम दिवस सुपर 6 चे सामने ग्रँड फिनाले देखील पाहायला मिळेल. मिस्टर PMPL 2.0 कोण होईल याची प्रत्येकाला उत्कंठा असेल. इनेट नंबर 4 विनोद माने. 18 मध्ये 36 करायचे आहेत आणि गोलंदाजी मार्कवर विनोद माने सज्ज झालेत. नवीन फलंदाज राजला राज करायचं असेल तर मात्र धावा कराव्या लागतील. मिस्टर PMPL संकेत गोळे यांचा आपण कटआउट पाहतोय अगदी यष्टीरक्षकाच्या मागे. आणि ज्यावेळेला तिसरं पर्व येईल मिस्टर PMPL 2 कोण असेल त्यांचा कटआउट या मैदानामध्ये किती मोठा असेल आणि कोणता खेळाडू आपल्या मेहनतीच्या जोरावर मिस्टर PMPL 2 चा पुरस्कार फटकावेल हे पाहायचं आहे. मॅच ऑन आहे. 18 मध्ये 36ची गरज. 18 मध्ये 36 धावांची गरज. पहिला चेंडू लोवर फुल टॉस वाईडिश लॉंग ऑन सीमारेषा पार. 1 बाउन्स ओव्हर द फेन्स. शरद दत्तात्रय कुंडाळकर यांच्या बॅट मधून अद्भुत फटका चौकार. शरद कुंडाळकर पहिल्या चेंडूवर विनोद माने यांचं चौकाराने स्वागत केलं. लोअर फुल टॉस चेंडू आणि ज्या प्रकारे शफल झाले गॅप मध्ये फटका खेळला. वाईडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक तैनात नव्हते. गॅप मध्ये फटका खेळत असताना बॅकफुटला जाऊन कट केलाय. डीप पॉइंट आहे तैनात. 1 धाव प्राप्त केली जाईल. चांगला प्रयत्न. दुहेरीचा मानस नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण तेवढी चांगली फेकी पाहायला मिळते. एक सिंगल धाव प्राप्त होत असताना या चेंडूवर टीम पेशवाई इंडी 11 शाहू शेविलियर शाहवाडी कोल्हापूरला ही मॅच मात्र जिंकायची आहे. क्रिकेटचा खेळ आहे. एका क्षणामध्ये क्रिकेटचा खेळ एका संघाच्या बाजूने, दुसऱ्या क्षणामध्ये क्रिकेटचा खेळ दुसऱ्या संघाच्या बाजूने जात असताना चांगला ड्राईव्हचा फटका. क्रिकेटमधील पुस्तकी फटका पाहायला मिळतोय. फलंदाज राज यांच्या बॅटमधून 1 धाव प्राप्त केली जाईल, परंतु या फटक्याने आत्मविश्वास दुणावेल राज यांचा. एक सिंगल धाव जोडली जाते. सिंगल एक खातं उघडलं जाते राज यांचं. 30 धावा धाव फलकावर 30 झाल्यात आणि 30ची आवश्यकता अद्याप या मॅच मध्ये. येस अगदी आता तिसरे पंच देखील इनॅक्शन असतील. हा चेंडू देखील चांगल्या टप्प्यावर हाताळला जातोय. विनोद माने अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत असताना डॉट बॉल चांगल्या टप्प्यावर मारा केला जातोय. दोन चेंडूंचा खेळ शेष आहे. विनोद माने ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉल. पंचांकडे निश्चितच आशाभूत नजरेने पाहत असताना विनोद माने, परंतु पंचांचा निर्णय व्हाईट बॉलचा आला. 31 धावा धाव फलकावर. अद्याप 29ची गरज आहे या मॅच मध्ये. टीम
पेशवाई एनडी 11 29 धावा रोखेल का शाहू शेविलियर शाहूवाडी कोल्हापूर. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, ज्या विकेटची आवश्यकता होती शरद कुंडळकर फर्स्ट का फसलाय आणि विनोद माने यांनी हा झेल सोडलाय. झेल देखील सोडला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला आणि ते मात्र 4 धावा प्राप्त होतील म्हणजे 2+4 येतील का हे पाहायचंय. आणि पंचांचा निर्णय आला यस इट इज 2+4 6 धावा तब्बल. झेल सोडला तुम्ही शरद कोंडळकर यांचा आणि 6 धावा देखील दिल्यात. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, स्वतःच्या गोलंदाजीवर विनोद माने चेंडू खाली आले, चांगलाच अंदाज घेतला पण तो चेंडू पकडण्यामध्ये अपयश आला. आणि शरद कुंडळकर यांचा झेल सोडणं म्हणजे एखाद्या वाघाला पिंजऱ्यातून सोडण्यासारखं आहे. हा झेल नव्हता, ही मॅच असेल. येणारी वेळ स्पष्ट करेल. टीमची धावसंख्या या 6 धावेच्या मदतीने जाऊन पोहोचल्या. सदतीस धावा धाव फलकावर झाल्यात. या 6 धावेने मात्र मॅचचं गणित बदललं जाईल निश्चितच. कारण 60चा करायचा आहे. पाटला का झेल होता की सामना होता येणारी वेळ स्पष्ट करेल. विनोद माने यांची चुकी कितपत महाग पडेल टीम शाहू शेविलियर शाहूवाडी कोल्हापूरला हे पाहायचंय. कारण शरद कोंडळकर यांचा तुम्ही झेल सोडलाय आणि ज्यांनी धावा केल्या तब्बल 22 आणि या वर्षी त्यांचा हंगाम चांगला राहिला टेनिस क्रिकेटचा. आवश्यक धावगती 13ची पाहतोय आपण. रिक्वायर्ड रन रेट 10चा पाहिजे. पेशवाई एनडी 11 नामदेव सनस साहेब राहुल भणगे साहेब यांच्या मालकीचा संघ आणि दुसऱ्या बाजूला टीम शाहू शेविलियर शाहूवाडी कोल्हापूर श्री अक्षय कांबळे साहेब यांच्या मालकीचा संघ. 2 संघ इन ऍक्शन. आणि पहा अगदी ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून विनोद माने यांची मात्र गोलंदाजी शैली दाखवली जाते. कारण लसित मलिंगा ज्या प्रकारे गोलंदाजी करतात आणि 32 क्रिकेटचा मलिंगा म्हणून त्यांची ओळख आहे. आणि आमचा सातारा क्रिकेटचा मलिंगा इन ऍक्शन पाहायला मिळतील. कॅप्टन 26 अतुल भालेकर नेक्स्ट मॅच मध्ये ते देखील असतील. परंतु अशा प्रकारचे गोलंदाज प्रत्येकाचं लक्ष वेधून घेतात. कारण तुम्ही ज्या वेळेला अशी प्रकारची गोलंदाजी करता मी कौतुक करेन संघमालक अक्षय कांबळे साहेब यांचं देखील. कारण 32 मलिंगा म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्यांना शाहूवाडी कोल्हापूरच्या संघ मालकांनी घेतलंय. म्हणजे पहा अगदी पश्चिम महाराष्ट्राचं क्रिकेट आहे. विविध जिल्ह्यातील तालुक्यातील खेळाडू विविध गावातील खेळाडू आज दुसऱ्या तालुक्यामध्ये दुसऱ्या जिल्ह्यासाठी खेळतायत. ड्राईव्हचा फटका क्षेत्ररक्षक आहे डीप पॉइंटला आहे. या चेंडूवर मात्र चुकी होणार नाहीये. चांगला झेल टिपलाय डीप एक्स्ट्रा कव्हरला आणि शरद कोंडळकर इथे मात्र बाद होतील. आधीच्या चेंडूवर झेल सुटला होता विनोद माने यांच्याकडून परंतु या चेंडूवर मात्र चुकी होत नाहीये. ज्या विकेटची गरज होती टीम शाहू शेविलियर शाहूवाडी कोल्हापूर ज्या विकेट कडे प्रत्येक जण आस लावून होता. अक्षय कांबळे साहेब देखील ही मॅच ऑनलाईन पाहत असताना त्यांना देखील अपेक्षित होतं ही मॅच आपल्याला हवी आहे. आणि ज्या प्रकारे हा झेल टिपलाय आनंदा मगदूम स्वतः कॅप्टन आहे आणि त्यांनी झेल टिपत असताना मात्र या मॅचचं समीकरण 12 चेंडू मध्ये 23 धावांची आवश्यकता. या मॅच मध्ये ज्या प्रकारे 12 चेंडू मध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. टीम पेशवाई एनडी 11 इन ॲट नंबर 5 फलंदाजीसाठी दाखल होत असताना अक्षय शिलार ओखवडी गावचे खेळाडू आणि गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना गोलंदाज मुंबई पोलीस रवी सावंत. 32 क्रिकेट मधील एक मोठं नाव. आज गोलंदाजी करायची आहे 12 चेंडू मध्ये रोखायच्या धावा 23 आणि ती कामगिरी करतील का रवी सावंत. मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असलेला एक उंचपुरा वेगवान गोलंदाज. पहिला चेंडू अगदी पडल्यानंतर आतमध्ये येतोय डॉट बॉल. फलंदाज देखील चकित आहेत कारण ज्या प्रकारे हा चेंडू पडला कट झाला. पहा रिप्ले तुमच्या समोर. ज्या प्रकारे भोवरा फिरतो तसा या खेळपट्टीवर हा चेंडू फिरलाय. रामलीला सासोळेचं मैदान. संदीप दिगे साहेब 32 यांच्या माध्यमातून हॅट्रिक साठी 500 रुपयांचा पारितोषिक स्क्वेअर करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. एक उंच पुरे गोलंदाज आहेत आणि पहा अगदी उंचीचा वापर केला जातोय. आज चांगला लेग ब्रेक पाहायला मिळाला. पहिला चेंडू इन कटर आणि या चेंडूवर बोट फिरवली
हा लेग ब्रेक पहा, ज्या प्रकारे या खेळाडूची उंची आहे, मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या ओळखीची गरज नाहीये, त्यांचा फिटनेस सगळं काही सांगून जातोय. मॅच ऑन. पंच करण्याचा प्रयत्न, डीप कव्हर आहे तैनात, अगदी झेल सुटलाय. या मॅच मध्ये टीम शाहूवाडी कोल्हापूर काय करते हा मात्र प्रश्न आता प्रेक्षकांना पडला असेल. या मॅच मध्ये तुम्ही असे झेल सोडत आहात तर झेल नसेल हा सामना असेल. संधी निर्माण केली होती रवी सावंत यांनी, या संधीचं सोनं करता आलं नाहीये. पकडा कॅच जिंका क्रिकेटची अद्भुत मॅच. झेल सुटलाय राज यांचा, हा सुटलेला झेल या मॅच मध्ये काय उपद्रव करेल हे पाहिजे. 39वा धाव फलकावर शाहू शेविलियर शाहूवाडी कोल्हापूर फाईट करत असताना क्षेत्ररक्षणाचा दर्जा मात्र उंचावावा लागेल, कारण तुम्ही पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग खेळताय. शॉट ऑन जॅक, गॅप मध्ये फटका खेळला, क्षेत्ररक्षक कोणाला तैनात होते. चांगला प्रयत्न, अगदी पडले जरूर परंतु 2 धावा निश्चितच वाचवल्यात आपल्या संघासाठी. अशा प्रकारचे प्रयत्न तुम्हाला ही स्पर्धा जिंकून देऊ शकतात. काय प्रयत्न केला महेश डपळे, अप्रतिम प्रयत्न. विलक्षण वेगाने चेंडूवर गेले, झेप घेतली आणि 2 धावा वाचवल्यात. प्रत्येक वाचवलेली धाव तुमच्या संघाच्या विजयाचं कारण ठरू शकते. 41ला 3. रवी सावंत यांनी 4 चेंडूमध्ये अवघ्या 4 धावा खर्च केल्यात. एक संधी निर्माण केली होती, संधीचं सोनं करता आलं नाहीये, परंतु दुसऱ्या बाजूला राज आणि त्यांच्या साथीला अक्षय. मोठा फटका खेळलाय, गॅप मध्ये फटका, 1 बाउन्स ओव्हर द फेन्स. चेंडू सीमारेषा पार. राज यांच्या बॅटमधून PMPL खणखणीत चौकार. झेल सोडला आणि झेलचा पहा, अगदी त्यानंतर 8 धावा आल्यात. झेल पकडला असता तर या 8 धावा वाचल्या असत्या आणि राज देखील बाद झाले असते. शॉट ऑफ लेनचा चेंडू गॅप मध्ये फटका खेळला आणि ज्या प्रकारे हा दोन्ही क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू सीमा पार गेला. सर्वोत्तम फलंदाज तोच जो फटके नेहमी गॅप मध्ये खेळतो. सामान्य फलंदाज चेंडू हातामध्ये खेळतात असं क्रिकेटच्या परिभाषेमध्ये म्हटलं जातं आणि राज आणि गॅप मध्ये फटका खेळलाय. 45 धावा, अद्याप 15 धावांची आवश्यकता आहे. मॅच ऑन आहे. 7 चेंडूमध्ये 15 धावा. एक गडी बाद केला तर मॅच मध्ये येऊ शकते. फुललेनचा चेंडू ऑन साइडला खेळलाय, 1 धाव प्राप्त केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न आहे राज यांचा, दुसरी धाव हवी आहे त्यांना आणि दुसरी धाव देखील विलक्षण वेगाने प्राप्त केली जाते. या 2 धावा आल्या शेवटच्या चेंडूवर. राज यांचा झेल सुटला आणि त्या सुटलेल्या झेल नंतर मात्र त्यांच्या बॅटमधून धावा आल्यात तब्बल 10. आणि आता टीमचं धावसंख्या धाव फलकावर पेशवाई ND11 47ला 3. 6 चेंडूमध्ये करायच्यात 13 धावा. राज यांचा झेल पकडला असता नितीन सर तर आता चित्र काहीतरी वेगळं असतं, पण क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नसतं. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स. क्रिकेटमध्ये तुम्हाला एक संधी मिळते आणि त्या संधीचं तुम्हाला सोनं करता यायला पाहिजे. ती संधी गमावली आहे का टीम शाहूवाडी शेविलियर कोल्हापूर? हे आता येणारे 6 चेंडू सांगतील आपल्याला, परंतु 6 मध्ये 13 करायचे आहेत आणि गोलंदाजी मार्कवर अंतिम षटक. योगेश मालुसरे अंतिम षटकासाठी दाखल झाले. 6 मध्ये करायच्या 13. या मॅच मध्ये पेशवाई ND11 शाहू शेविलियर शाहूवाडी कोल्हापूर या संघाला धावा रोखायच्या आहेत. या मॅच मध्ये 13. पाहायचं आता ही मॅच रंगतदार अवस्थेमध्ये येऊन टेपले. सुटलेले झेल या मॅचचं गणित बदलवू शकतात का? परंतु जे झालंय ते विसरून आता खेळ करावा लागेल टीम शाहू शेविलियर शाहूवाडी कोल्हापूरला. योगेश मालुसरे 6 मध्ये 13 रोखायचे आहेत. पहिला चेंडू बैठक मारण्याचा प्रयत्न, नो चेंडूचा इशारा केलाय. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झाले. पहिला चेंडू अगदी फ्रंट फूटचा नो हे मात्र सांगत असताना पंच रनअप चुकला आणि ते मात्र फायदा झाला टीम पेशवाई ND11. मी विनंती करेन आदरणीय सूरज चोपडे साहेब, आपल्याला विनंती केली जाते आपण या मुख्य व्यासपीठावर. सहर्ष स्वागत आहे आपलं. फ्रीटचा चेंडू 6 चेंडूमध्ये 12 धावा. उघडा डोळे पहा नीट. पुढील चेंडू फ्रीट PMPL आहे, सुपर हिट. फ्रीटचा चेंडू आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, खराब दिशा. योगेश मालुसरे चुका करत असताना या चुका नसतील, या घोड चुका असतील, कारण टीम शाहू शेविलियर शाहूवाडी कोल्हापूरला ही मॅच जिंकायची आहे आणि फ्रीट देखील चालू असेल. या फ्रीटच्या चेंडूवर अक्षय शेलार, ओखवडी गाव, जावली तालुका, राजधानी सातारा जिल्ह्यातील खेळाडू आहेत. फ्रीटचा चेंडू हा देखील ऑफ स्टंपच्या बाहेर. खराब दिशेवर मारा केला जातो. योगेश मालुसरे, संघ मालकाने तुमच्यावर विश्वास दाखवलाय, तो विश्वास सार्थ ठरवणार की फोल हे येणारी वेळ ठरवेल. व्हाईट बॉल. 6 मध्ये 10 धावांची आवश्यकता. फ्री हिट चालू राहील. अक्षय शेलार या फ्रीटच्या चेंडूचा फायदा उचलतील का? मॅच ऑन आहे.
ही मॅच संपली नाहीये, कारण एका क्षणामध्ये क्रिकेटचा खेळ बदलतो. तो क्षण या मॅच मध्ये येईल. फ्रेडचा चेंडू आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, हा चेंडू मात्र चांगल्या टप्प्यावर हाताळलाय. 5 चेंडू 10 धावांची आवश्यकता आहे. 5 मध्ये 10 करायचे आहेत. मॅच संपली नाहीये. टीम शाहू शेविलियर शाहूवाडी कोल्हापूरसाठी या मॅच मध्ये योगेश मालुसरे हिरो बनतील का? अद्याप त्यांच्या माध्यमातून धावा आल्यात अगदी अतिरिक्त 3 आणि चेंडू हाताळलाय 1. 5 चेंडू 10 ची गरज. चांगला ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहेत स्वीपर कव्हर आनंदा बगदूम. चुकी झाली, बॅकअप आलाय. 2 धावा प्राप्त केल्या जातील. 2 धावा आल्यात आणि या 2 धावेने टीमची धावसंख्या मात्र पुढे जात असताना धाव फलकावर 52. 4 चेंडू मध्ये 8 धावा. बॅकअप वेगाने आला. जर बॅकअप नसता तर बॅकअप करावं लागलं असतं, किटबॅक भरावी लागली असती. 4 मध्ये 8. सुरेश चोपडे साहेब वेलकम, सुस्वागतम सर. पीएमपीएल मध्ये आपलं मनापासून स्वागत. 4 मध्ये 8 या मॅचचा टर्निंग पॉइंट. 4 मध्ये 8 धावांची आवश्यकता. गतीमध्ये परिवर्तन, विविधता आहे, वैविध्यपूर्ण गोलंदाजी. योगेश मालुसरे मॅन फ्रॉम पाटण. पाटण तालुक्यातील अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमधील एक चांगलं नाव. लेदर क्रिकेटचा मोठा अनुभव आहे. 3 चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता. या मॅच मध्ये गेम चेंजर कोण होईल? या जगामध्ये खेळाडूंची कमी नाहीये. व्हायचं असेल तर मॅच विनर व्हा. मॅच विनर कोण होईल? या मॅचचा पलटवार केलाय जरूर. चेंडू हवेत, झेलची संधी. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात. कॅचेस विन द मॅचेस. आधी झेल सुटले होते टीम शाहू शेविलियर शाहूवाडी कोल्हापूर. या मॅच मध्ये कमबॅक करत असताना आता 2 चेंडू मध्ये करायचे आहेत विजयासाठी 8 धावा. मॅच ऑन. योगेश मालुसरे. षटकाची सुरुवात खराब झाली आणि 5 शेवट गोड करतील का? चेंडू हवेत खेळला, चांगला इन कटर, गतीमध्ये परिवर्तन केलं, फिंगर रोल केले आणि वॉट अ कॅच. लॉंग ऑनला तैनात होते सूरज तांबीत. 32 मधील एक सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून त्यांची ओळख आहे. 2 मध्ये 8 धावांची आवश्यकता. मॅच ऑन झाले. आता इथे पहिला सामना पैसा वसूल पाहायला मिळतोय. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगचा अंतिम दिवस. 2 मध्ये 8 करायचे आहेत. नवीन फलंदाज दिग्विजय. लेदर क्रिकेटचा मोठा अनुभव आहे योगेश मालुसरे यांच्याकडे. ज्या प्रकारे त्यांनी गतीमध्ये परिवर्तन केलं, चेंडू मध्ये विविधता आहे आणि आजच्या आधुनिक क्रिकेटमध्ये तुमच्याकडे विविधता पाहिजे, कारण तुमच्याकडे जर विविधता नसेल तर तुम्हाला फलंदाज आजच्या आधुनिक क्रिकेटमध्ये सोडणार नाहीये. 2 मध्ये 8 धावांची आवश्यकता. नेव्हर गिव्ह अप, ऍब्सोल्युटली नेव्हर गिव्ह अप. एका क्षणात माणसाची वेळ आणि मैदानातला खेळ बदलला जातो आणि इथे मात्र आता मैदानातला खेळ बदलला जाईल का? एका बाजूला टीम शाहू शेविलियर शाहूवाडी कोल्हापूर आणि दुसऱ्या बाजूला टीम पेशवाई एनडी 11. 2 मध्ये 8 धावांची आवश्यकता. दिग्विजय फलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना 2 मध्ये करायची आहेत 8 धावा. 2 मध्ये 8 धावांची आवश्यकता. चेंडू हवेत खेळलाय. कॅच इज द कॉल. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत आणि शेवटच्या क्षणाला चेंडू हातातून निसटला. दुहेरीचा प्रयत्नामध्ये धावबाद होतील का? आणि अपील केले आणि पंचांनी मात्र तिसऱ्या पंचांची मागणी केली. डिसिजन पेंडिंग. या 2 आल्या तर 1 मध्ये 6 असतील आणि जर इथे धावबाद असेल तर 1 मध्ये 7. डिसिजन पेंडिंग. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून तपासला जाईल. होमसाई एमटीसी टेक्निकल टीम इन ऍक्शन. 2 मध्ये 8 करायचे होते. चेंडू हवेत खेळला. योगेश मालुसरे काय गोलंदाजी केले. ज्या प्रकारे सुरुवात खराब झाली होती 2 वाईट आणि इथे मात्र तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून निर्णय येणं अपेक्षित असेल. प्रत्येकाशी हृदयाची धडधड वाढली आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय ऍज इट इज आउट. धावबाद. 1 मध्ये आता 7 धावांची आवश्यकता. मॅच ऑन. 1 मध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. 1 मध्ये 7 धावा करायच्या. 2 अगदी ज्या प्रकारे योगेश मालुसरेंनी षटक हाताळले. सुरुवात झाली होती अवांतर चेंडू, त्यानंतर 9 चेंडू आला आणि त्यानंतर पुन्हा एकदा 2 अवांतर धावा. मात्र 1 मध्ये 7. 1 मध्ये 6 आले तर सुपर. टॉप 6 मध्ये सुपर ओव्हर आहे. मध्ये षटकार आला तर 1-1 पॉईंट दिला जाईल. 1 मध्ये 7 धावांची आवश्यकता आहे. संस्कृत मध्ये सुभाषित आहे, शौर्य विना विजय न संभवती. आता इथे मात्र शौर्याने खेळ करावा लागेल, कारण एका बाजूला शाहू शेविलियर शाहूवाडी कोल्हापूर. हिंदवी स्वराज्याचा मोठा इतिहास राहिलाय कोल्हापूरसाठी. अगदी ही शूरवीरांची भूमी आहे, हा शूरवीरांचा जिल्हा आहे. आणि दुसऱ्या बाजूला पेशवाई इंडी 11. या मॅच मध्ये चुका केल्यात का हे पाहायचंय. झेल सुटले, त्याचा फायदा उचलता आला नाही. 1 मध्ये 7. जर षटकार आला तर 1-1 पॉईंट दिला जाईल. आणि योगेश मालुसरे यांना एक सर्वोत्तम चेंडू हाताळायचा आहे. मॅच झाले ऑन. 1 मध्ये 7 धावांची गरज. नवीन फलंदाज अजय ऑन स्ट्राइक.
एकामध्ये 7 धावांची आवश्यकता असताना चेंडू लॉंग ऑफ सीमारेषा पार, लॉंग अँड स्ट्रॉंग 7 धावांची गरज होती. षटकार ठोकलाय आणि योगेश मालुसरे यांनी सुरुवात षटकाची केली होती खराब आणि शेवट देखील केलाय खराब. इथे मात्र सामना झालाय टाय आणि मॅच मात्र दोन्ही संघांनी शेवटच्या क्षणापर्यंत फाईट दिली आहे. शेवटपर्यंत दोन्ही संघ लढले, कारण इतिहास हा नेहमी लढणाऱ्यांचा लिहिला जातो आणि दोन्ही संघांच्या माध्यमातून या पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग अंतिम दिवसामध्ये इतिहास लिहिलाय. 60 धावांचा पाठलाग करत असताना दिग्विजय आणि षटकार ठोकत असताना मात्र सामना टाय केलाय आणि दोन्ही संघांना मात्र एक गुण इथे प्राप्त होईल. वेल प्लेड, चांगला खेळ राहिला. धाव फलकावरती आपण नजर टाकूया. विशाल वरांडे 23 धावा, आनंदा मगदूम 22 धावा, 59 धावा पहिल्या डावामध्ये 60चा करायचा होता पाठलाग.